नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. नवा कोरा चित्रपट आहे, शॉर्ट अँड स्वीट, आणि या चित्रपटामधून आपल्या टॉमबॉयश अशा खऱ्या-खुऱ्या व्यक्तिमत्वाने जी अभिनेत्री आपल्या भेटीला येते, रसिका माझ्यासोबत आहे. रसिका कशी असते? कमाल, फारच छान. रसिका, जसं तू बोललेस की माझी जी पर्सनॅलिटी आहे टॉमबॉयश अशी, तशीच भूमिका आहे. काय सांगशील एकंदरीत, कसं जुळून आलं सगळं काही? काय जुळून यायला फार मला वेळच नाही गेला, कारण की मी जशी आहे तसंच मला वागायचं होतं. मला या पोरांना जाम मारायला मिळालं आहे, त्यामुळे मला फार मज्जा आली. अर्थात सीनमध्येच, नॉट अपार्ट फ्रॉम दॅट. पण मी म्हटलं तसं की आमचं त्यामुळेच एक इतकं छान इक्वेजन सेट झालं होतं की आय वॉज देअर ब्रदर अँड आय लाईक बिईंग दॅट वे. त्यामुळे मला फार मज्जा आली ते करताना, आणि त्यामुळेच फार जास्त बॉन्डिंगला वगैरे पण वेळ नाही गेला. फारच लवकर आम्ही सगळे जेल झालो, आणि मला खरंच या निमित्ताने मला 3 चांगले मित्र मिळाले. हर्षद तर आहेच, तुषार खेरला तुम्ही आत्ता भेटला, आणि ओंकार भोजने सुद्धा आहे या चित्रपटात एक महत्त्वाच्या भूमिकेत. त्यामुळे तोही मला असं वाटतं की 3 मला छान मित्र मिळाले. बरं, चित्रपटाचा जसं सारांश बघायला गेलं किंवा कथा बघायला गेली तर खरंच खूप सुंदर आहे. ज्या ठिकाणी समाजामध्ये एक न्यूनगंड असतो त्यावर भाष्य करणार आहे. ॲज अ प्रेक्षक म्हणून आणि एक कलाकार म्हणून तू या विषयाकडे कसं बघतोस? नाही, मला तेच म्हणायचं आहे ना की मी जेव्हा म्हणते की दिस फिल्म इज अबाउट लव्ह अँड ॲक्सेप्टन्स, मला हे न्यूनगंड दिसत नाहीत, शिरीषालाही ते दिसत नाहीत, आणि त्यावरच भाष्य करणारा हा चित्रपट आहे की ते न्यूनगंड नसावेत. मला असं वाटतं की आपण लहान असताना सर्वात जास्त इनोसंट असतो. आपल्याला कुठला रंगाचा भेद दिसत नाही, आपल्याला कुठल्या वर्णाचा भेद दिसत नाही, हाईटचा भेद दिसत नाही, काहीच दिसत नाही. जसे जसे आपण मोठे होतो आपल्याला हे लेबल्स कळतात की अच्छा याला हे म्हणतात, अच्छा याला ते म्हणतात, आणि मग उगाच आपल्या डोक्यात ते वर्गीकरण होतं जे काहीच गरजेचं नसतं. तर तेच वर्गीकरण नाही केलं पाहिजे, आणि त्या ॲक्सेप्टन्सबद्दल बोलणारी ही फिल्म आहे. सो आय एम रिली लकी टू बी अ पार्ट ऑफ सच अ फिल्म अँड पोर्ट्रेइंग सच अ कॅरेक्टर हू डज नॉट हॅव दिस फिल्म. बरं, या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी नावाची एक अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत काम करायचं खूप लोकांचं स्वप्न असतं. कशी आहे व्यक्ती, काय सांगशील? किती तिची पॉझिटिव्ह एनर्जी आहे, काय सांगशील तिच्याबद्दल? नाही, शी इज व्हेरी हॅपी अँड ऑन टोज वेन इट कम्स टू बिईंग ऑन सेट. कारण की तिला सगळं छान व्यवस्थित असं क्रिस्पी लागतं काम. अजिबात तिला कामात लेथार्जिकपणा आवडत नाही, जे मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. आणि मलासुद्धा कामाच्या ठिकाणी फार असं काम करायची सवय आहे, त्यामुळे त्या बाबतीत आमचं छान जमलं. पण बॅलन्सिंग दॅट आउट शी इज ऑल्सो व्हेरी फनी आणि मस्तीखोर ती पण आहे, त्यामुळे तीही आमची छान गट्टी जमली. पण अर्थातच मी म्हटलं तसं की ह्या मोठ्या कलाकारांसोबत ज्यांनी खूप वर्ष काम केली आहे त्यांच्यासोबत काम करताना अर्थातच त्यांचा एक त्यांच्या कामाचा ऑरा असतो त्यांच्या आजूबाजूला. सो बेसिकली थोडं किती नाही म्हटलं तरी नर्वस व्हायला होतं. पण ह्या सगळ्याच कलाकारांमध्ये ही पण क्वालिटी आहे की ते तुम्हाला खूप लवकर शांत करतात आणि रिलॅक्स करतात, आणि कामाच्या ठिकाणी काम आम्ही फार मनापासून केलं आहे. त्यामुळे मला असं होतं आहे की मला करायचं आहे अजून काम तिच्यासोबत. आमचे 2च सीन आहेत या फिल्ममध्ये, पण आय होप आय गेट टू वर्क विथ हर व्हेरी सून. अगदी सर. बरं, 3 नोव्हेंबरला चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रसिका सुनील एक अभिनेत्री म्हणून आणि रसिका सुनील एक प्रेक्षक म्हणून काय सांगशील की काय वेगळं आणि नवीन पण यामधून बघायला मिळेल? एक तर कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट आहे, ही तुम्ही बघू शकता, आणि ही फिल्म एक अनुभव असणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं लहान मोठे सगळे आजी आजोबा टू नातवंड ह्या सगळ्या जनरेशन्ससाठी ही फिल्म झालेली आहे. आणि मी म्हटलं तसं प्रेमाची फिल्म आहे, जगाकडे माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची फिल्म आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही खूपच रिलेटेबल आहे, आणि खूप डायरेक्ट शिकवते असं मी नाही म्हणणार, पण खूप इनडायरेक्ट त्याचा मेसेज फारच जास्त चांगला आहे. त्यामुळे या सगळ्या कारणांसाठी 3 तारखेला नक्की बघा शॉर्ट अँड स्वीट. नक्कीच, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास वेळेच्या अभावापर्यंत थांबूया, पुढे सुद्धा असंच भेटत राहू. तोपर्यंत खरंच धन्यवाद मराठी धमालसोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.